कुठला जादू या नावाने जास्तीत जास्त ज्याला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रेम मिळालंय सरपत्ता बांध्याचा, परंतु काय टायमिंग आहे या खेळाडूचं फलंदाजीच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्यासाठी सेमीफायनलचा सामना. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं, एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी मात्र या वेळेला निघाले तेवढ्या चित्याच्या चपळाईने 2 धावा. सिंगल डबल क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, एक एक धाव म्हणजे क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचता येते एकंदरीत 2 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा, बॅट चेंज केली जाते. यावेळेला आपण पाहतोय चेंडूच्या बॅटमधून आता मात्र एक मोठे फटके येतील का, कारण विवेक दवणेसारखा एक दांडे एक्सप्रेस गोलंदाज आहे ज्याला अनुभवाने समृद्ध असलेला असा गोलंदाज आपण पाहू शकतायत. अनेक फलंदाजांचे यष्ट्या ज्याने उद्ध्वस्त केलेल्या आहेत. तो यावेळेला आपण पाहतोय मनोज राऊत सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह करतोय, एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते निलेश फायटर या संघाची 3 या धावसंख्येवर. स्टार्ट तर अगदी चांगल्या प्रकारची झाले. प्रीतम बारे आतापर्यंत धावांची भूक त्याची मिटत नाही आहे. धावांची खऱ्या अर्थानं मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा, तर विकेटची भूक काही मिटणार नाही आहे ती विवेक दवणे या गोलंदाजाची. अप्रतिम, जरी समोरचा फलंदाज बेस्ट असला तरी सुद्धा बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करेन. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. ही ताकद आहे विवेक दवणे या फलंदाजाची. पूर्णपणे मनकवडा ओळखतो फलंदाजांचा की फलंदाज मात्र कोणता स्टान्स घेतोय, कोणत्या पोझिशनमध्ये आहे, मोठा स्ट्रोक खेळण्याच्या तयारीमध्ये आहे का, हे मनकवडा ओळखणं खूप गरजेची गोष्ट. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला, उशीर झाला, परंतु चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. कमबॅक करतायत आणि या वेळेला जर आपण पाहिला चेंडू छान होता, परंतु बॅट फिरवण्याची शैली, बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळाला. विप फॅक्टरमध्ये खेळला आणि 6 धावा. मॅग्निफिसंट टायमिंग. जागा बनवली, रूम दिला, स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून मात्र या चेंडूला लाफ केला गेला. सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी या चेंडूला पाठवलं गेलं. 6 धावांकरता आउट ऑफ द पार्क. एक मोठा फटका, बिग ब्लास्ट. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 9 रन्स विदाउट लॉस. निलेश फायटर टीमची आतापर्यंत धावसंख्या. यावेळेला पाहिलं अप्रतिम बॅटची एज अँड टेकन, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. म्हणून मी म्हटलं होतं बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारचा मात्र हा सामना पाहायला मिळतोय. पहा, षटकार आल्यानंतर इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं, कारण अपकमिंग यंगस्टर जे असतील ते मात्र यावेळेला पाहतील यात काही शंका नाही आहे. ज्या पद्धतीने इंटरनॅशनलमध्ये अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये अशी प्रकारची गोलंदाजी केली जाते, फलंदाजाला पूर्णपणे चकवलं जातं, त्या पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. त्याच पद्धतीने ॲक्शन रिप्ले पाहायला मिळालं. फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या धावसंख्येवर. नाईस डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. नवीन फलंदाज यावेळेला आपण पाहतोय मिस्टर अक्षय राऊत. यावेळेला आपण पाहू शकतायत अक्को या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 9 धावा फलकावर. प्रीतम बारीची खेळी मात्र यावेळेला संपुष्टात येत असताना मजबूर केलं होतं. सरप्राईज डिलिव्हरी, बॉडी लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. थोडंसं चेंडू मात्र उसळी घेऊन टाकणारा हा चेंडू पाहायला मिळाला. ही विवेक दवणेची टेक्निक आहे. शेवटचा चेंडू घेऊन येईल पहिल्या षटकातील विवेक दवणे. यावेळेला अक्षयचा हा फटका हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. अक्षयला मात्र यावेळेला देत दनादन फलंदाजी करण्यासाठी पाठवलंय आणि त्यासाठीच ओळखला जातोय. चौकार येतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. या चौकार आणि धावसंख्या निलेश फायटर संघाची 13 या धावसंख्येवर. गुड शॉट. सरळ चेंडूला मात्र यावेळेला धाडलं गेलं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 13 धावा. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांचा सामना असेल. यानंतर लगेच फायनल मॅच आपण पाहणार आहोत आणि SPP ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये जाईल याकडे सर्वांचं लक्ष वेधित असेल. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 13 रन्स, चांगली सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलात मिस्टर तन्वीश वजय गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय लेदर क्रिकेटचा पूर्णपणे अनुभव आतापर्यंत चांगल्या प्रकारचा रुजू आहे लेदर क्रिकेटमध्ये. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. तत्पूर्वी मात्र पाहता पाहता चेंडूला स्टॉप केला जातोय. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. निलेश फायटर या संघाची 13 रन्स 13 धावा 15 धावा 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर अशा वातावरणात निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल स्पर्धा आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तन्वीश टू जाडू. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो सुंदर फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. गुड शॉट टेरिफिक टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. या षटकाराच्या साहाय्याने निलेश फायटर संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 21 या धावसंख्येवर. सौरव गांगुली दादाची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम ट्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 21 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. याला म्हणतात परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. चेंडू मात्र निघून जाईल लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण कुणाल मात्र थोडेसे मिसफिल्ड जरूर झाले होते परंतु 1 धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव येत असताना पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 रन्स 22. प्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. पंच मात्र यावेळेला विचारपूस करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 22 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी. लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2 पंच डिसिजन त्या ठिकाणी पेंडिंग राहिलं होतं परंतु अक्षयची बॅटची एज होती असं मात्र त्यांनी दर्शवलं गेलं. कॉट बॅहँडच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. 22 धावा 2 गडी बाद 1 चेंडू जवळजवळ 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज तन्वीश कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीवर. आसिफ यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज लागतोय संदेश धारणे मात्र त्या झेल खाली येत आहेत परंतु शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय आणि पाहता पाहता 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. धावसंख्या चांगले प्रयत्न केले गेले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्नांती परमेश्वर. गुड एफर्ट बाय संदेश धारणे. धावांची गती जर आपण पाहिली तर या दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते. निलेश फायटर या संघाची 24 वर जाऊन पोहोचली जाते 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर तन्वीश वजय. यावेळेला फुलटॉस चेंडूला मात्र सुरेख पद्धतीने पॅडवर चेंडू होता तेवढंच मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फेकी येईपर्यंत 2 धावा येतील की नाही हा प्रश्नचिन्ह होता आणि त्याचं उत्तर मिळालं की नाही. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना 1च धावेवर फक्त इन्क्लूड यावेळेला केली जाईल रोहित पाटील आणि कल्पेश गोतावणेच्या माध्यमातून. आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 रन्स
षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 षटक कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 12.50च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश फायटर या संघाची स्थिती आपण पाहू शकतायत. जुने जाणते खेळाडू मिस्टर किरण जाधव त्या ठिकाणी मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे जात असताना पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला निलेश फायटरची स्पर्धा झाली तारापूरच्या मैदानात खूप छान पद्धतीने ऑर्गनायझेशन केलं गेलं होतं आणि खास करून त्या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य होतं की मैदानाच्या आतमध्ये मायक्रोफोन दिले होते आणि त्या मायक्रोफोनवरून मात्र संवाद झाला होता. हे टेनिस क्रिकेटमध्ये क्वचित आणि कदाचितच पाहायला मिळतं. IPLच्या माध्यमातून ते आपण सातत्याने पाहिलं आहे, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये क्वचित आणि कदाचित आपल्याला पाहायला मिळतं आणि ते निलेश फायटर तारापूरच्या मैदानात झालं होतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25 12.50च्या सरासरीने. 2 षटकांचा एकत्रित खेळ झाला आहे. गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर गौतम आकरे एक टेनिस क्रिकेटमधील नामवंत खेळाडू. वाईटचा इशारा पंच उजेर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 धावा या फलकावर. सावली क्रिएशन लाईव्हच्या माध्यमातून हरीश पालवी प्रोप्रायटर आहेत आणि 2 दिवस सुंदर क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेला ऑन साईडला हुकचा फटका पाहायला मिळतो. डिप बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, सुपर टेरिफिक टायमिंग यावेळेला पाहायला मिळाला. इनक्रेडिबल इनिंग. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 32 या धावसंख्येवर. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा. सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश फायटर वर्सेस यंग अचवर दांडी या 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवी झुंज, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फ्लिक केला जातोय. चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा. मात्र डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तेवढ्याच मात्र चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पंचांकडे दाद मागितली जाते. यावेळेला मात्र जर आपण पाहिलं तर पंच अपील या ठिकाणी फेटाळून लावतायत की मात्र उचलून धरतायत. मात्र या अपीलला म्हटलं जातं ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. मात्र थोडासा कुठेतरी अडथळा निर्माण केलाय फलंदाजाने की काय अशी त्यासाठी अपील केली जाते. कारण गौतम आकरे यांनी सुद्धा पारगावच्या मैदानात अशा प्रकारचं त्यांनी स्वतःनी कबुली दिली की माझ्याकडून ती चूक झाली होती. परंतु तुषार गरत नवलीचे एक चांगले खेळाडू, त्यांनी मात्र नवलीचे सर्व खेळाडूने मात्र तुषार गरत यांनी ती अपील मागे घ्यायला सांगितली पंचांना. या अपीलला मात्र ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड असं अपील म्हणून ओळखलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकतायत 34 धावा, 34 रन्स. इट इज 2 रन्स. पंचांनी मात्र व्यवस्थित डिसिजन दिलं गेलं वेळ घेऊन. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतोय पक्का 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 और ए लगा शानदार बेहतरीन छक्का. 6 धावा. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, इनक्रेडिबल इनिंग बाय जाडू. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवर. 40 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग बाय जाडू. 40 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. पण या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे तेवढी गुणवत्ता ठासून भरलेली आहे. ऑन साईडला खोलवर चेंडू होता, मात्र फुलटॉस चेंडू होता. वेगाने मात्र क्षेत्ररक्षक झेपावतोय. गौतम आकरेच्या गोलंदाजीवर मात्र यावेळेला आपण पाहतोय 2 धावा येतील की नाही. पंचांकडे दाद आणि यस इज गॉन. तेवढ्याच मात्र चतुराईने फेकी केली गेली आणि आता मात्र या वेळेला फलंदाजाला बाद व्हावं लागेल. चित्त्याच्या चपळाईने धाव घेण्यामध्ये एक्सपर्ट होते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 41 रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जाडूचेच बंधू मात्र यावेळेला महेश राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोरू हे 2 फलंदाजांनी मात्र ज्यावेळेला भंडारी समाजाच्या मॅच होत्या कुडनच्या मैदानात अक्षरशः मात्र धुमाकूळ घातला होता. तेच 2 फलंदाज बंधूंच्या जोडीने पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलं जातं. वेल प्लेड बाय जाडू. गौतम आकरे मात्र यावेळेला कमबॅक करतायत कारण अनुभवाने समृद्ध आहेत. दांडी पूर्ण महाराष्ट्रात एक आदराने नाव घेतलं जातं. एक मोठा संघ आहे. एका साईडला निलेश फायटर कित्येक वर्ष मात्र निलेश फायटरच्या नावाने मोठमोठ्या स्पर्धेत उतरतात. तोच संघ, दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात.
धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जवळजवळ 41 रन, 41 धावा. गौतम आकरे मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलेला, ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे, अशा प्रकारचा खेळाडू आपण पाहतोय. आई कोसमाई चषक खार्डीचं मैदान 1,25,000ची ती स्पर्धा कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील त्यांची ती स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. चेंडू मात्र निघून जातोय यष्ट्यांच्या वरून, मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल, या चेंडूवर निर्भर असेल. फायटिंग टोटल आहे, कारण दोन्ही संघ मात्र मातब्बर आहे. संघर्षाच्या जीवनामध्ये मात्र मैदानाच्या माध्यमातून संघर्ष केलेले आहेत, एकमेकांसमोर कित्येक वेळा ठाकलेत, एकमेकांना डावपेच माहिती आहेत. यावेळेला शफल झाले, सुंदर फटका टायमिंग सहित चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलं. पंचांचा निर्णय येतोय, यस इट इज अ 6 रन्स. क्या बात आहे. निर्णायक षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 47 धावा. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला गुरुने मात्र यावेळेला षटकार खेचीत आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन गेला. 47 या धावसंख्येवर 47 आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. ते 3 षटकांमध्ये 16च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. ते निलेश पाटील संघाच्या अगेन्स्ट यंग अचवर दांडी या संघाच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, ग्लॅमर आलं या खेळाला, क्रेज वाढलाय. तो रबर बॉल चेंडूचा, रबर चेंडूचा आपण पाहतोय. पावसाळी भव्य दिव्य या रबर चेंडूचे मात्र आपण पाहतोय की क्रेज वाढला गेलाय. जे यूट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला मात्र वळालेत. या मैदानाच्या सभोवताली मात्र गराडा घातलाय. त्यांचं सुद्धा कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना ही स्पर्धा यशस्वीरितीच्या मार्गावर पाहायला मिळते. SPP ट्रॉफी 2021 चा हा शानदार सोहळा. घेऊया एक छोटासा ब्रेक, घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा SPP ट्रॉफी 2021. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे वसलेलं मैदान आपण पाहू शकता, वीर सावरकर मैदान. याच मैदानात अजून एक स्पर्धा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. छान पद्धतीने मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात विजयासाठी जर आपण विचार केला तर 48 धावांचं लक्ष आहे 16च्या सरासरीने. दिपेन तामोरे एका साईडला पाहायला मिळतोय, एका साईडला गौतम आकरे. प्रीतम बारे एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज. मात्र पहिला चेंडू दिपेन तामोरेच्या बॅटमधून आपण पाहतोय, उंच लाफ केला जातोय. अनिल बाने त्या झेल खाली कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद. दिपेनच्या खेळीला पूर्णविराम. कृपया करून जे मैदानाच्या सभोवताली जे प्रेक्षक, आमचे लाडके प्रेक्षक राजे आहेत, मायबाप प्रेक्षक वर्ग आहात, प्लीज विनंती करेन की हात जोडून की सोशल डिस्टन्सिंग पाळा. जे उजव्या साईडला सुद्धा आपण पाहतोय, कृपया करून या ठिकाणी येऊन आपण मॅचचा आनंद घ्या. बाउंड्री लाईनच्या थोडंसं बाजूला अंतर सोडून बसा प्लीज. स्पायडर स्पोर्ट्स संघ, कृपया करून आपण उजव्या साईडला या. जो पॅव्हिलियन आहे, जो आमचा शामियाना आहे, प्लीज त्याच्या बाजूला येऊन आपण इथे सज्ज राहायचं आहे.
तुमचे पाठीराखे खूप मोठ्या प्रमाणात आलेत पाठिंबा देण्यासाठी. इट्स ओके. परंतु अंतर सोडून मात्र या उजव्या साईडला येऊन काही प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घ्या, कारण शेवटच्या क्षणापर्यंत ही आपण स्पर्धा पाहतोय. आतापर्यंत चांगल्या प्रकारची ही स्पर्धा अव्याहतपणे चालू आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितले गेले होते आणि यावेळेला पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. सुंदररित्या मात्र चेंडूला वळवलं गेलं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कॉपीबुक स्टाईलमध्ये गौतम आकरेच्या बॅटमधून एक देखणा चौकार. सुंदररित्या चेंडूला MS धोनीची सुद्धा आठवण आली या स्ट्रोकवर. कृपया करून मी विनंती करेन स्पायडर स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आणि प्रेक्षक कृपया करून जी व्हॉलीबॉलची नेट आहे त्या ठिकाणी येऊन आपण मॅचचा आनंद घ्यावा प्लीज. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत आपण पाहतोय 2 अप्रतिम गुड डिलिव्हरी सुंदर. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर वेग चांगला होता, परंतु गौतम आकरेची एक टेक्निक यावेळेला मात्र सुंदररित्या पाहायला मिळाली. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. कुणी क्षेत्ररक्षक नव्हता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पॅडल स्वीपचा फटका पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. गुड डिलिव्हरी सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. सरळ चेंडू निघून जातो. किरण जाधव यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना हे व्हेरायशन आहे या गोलंदाजाचं, कारण आत्ताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट आलंय. कारण एक काळ होता टेनिस क्रिकेटच्या ऐवजी मात्र MRI चेंडू जास्तीत जास्त पाहायला मिळायचे, फेम होते. त्या चेंडूवर कस लागायचा अक्षरशः. यावेळेला मात्र गौतम आकरेचा हा फटका मिस टायमिंग. जाडूच्या हातामध्ये मात्र हा चेंडू विसावला गेलाय आणि अखेरकार मात्र यावेळेला खेळ संपुष्टात. गौतम आकरे बॅक टू द डगआउट. यंग अचवर दांडी संघाला एक मोठा हादरा गौतम आकरेच्या स्वरूपात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रीतम बारे याच्या शेवटच्या चेंडूवर मात्र एक कणखर फटका पाहायला मिळाला. संदेश धारणेच्या बॅटमधून एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा स्वीट टायमिंग सहित चेंडूला फेकून दिलं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून व्ही फॅक्टरमध्ये संदेश धारणेच्या बॅटमधून एक मोठा फटका आला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 10. यावेळेला ऑन साईडला विवेक दवनेच्या बॅटमधून अनिल बाने त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाही आहे. सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. दिपेन तामोरेचा सुद्धा मात्र अनिल बानेच्या हातामध्ये झेल विसावला गेला होता. आतापर्यंत कॅच नंबर 2. धावसंख्या फलकावर यावेळेला जर आपण पाहिली तर 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यंग अचिवर दांडी या संघाची स्थिती पाहायला मिळते. अचिवर नाव घेतल्यानंतर मिस्टर मिथुन पागदरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यंग अचिवर दांडी हा संघ आपण पाहू शकतायत. लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली आहे पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा दोस्ती ग्रुप आयोजित सनसाई चषक भव्य दिव्य रबर बॉल
पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन SPP ट्रॉफी 2021चं हे शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू जर आपण पाहिले तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ झालाय. पहिली सफलता प्राप्त करतो विकेट टेकर गोलंदाज. अप्रतिम अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. सरळ चेंडू निघून जातो किरण जाधव यष्ट्यांना चिकटून, कारण अनुभव आहे. ज्या वेळेला प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर येतात तेव्हा मात्र थोडेसे दूर राहतात. धनंजय दवणे मात्र गोलंदाजी मार्कवर येतात तेव्हा मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून यष्ट्यांच्या जवळ राहतात. आता मात्र खूप अचानक बाउन्स, वाईटचा इशारा आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 11 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष असेल. प्रत्येक चेंडू गणित 370च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. 10 चेंडू आणि 37 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यानंतर ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम सामना. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. धनंजयला माहिती होतं की रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याच्या तयारीमध्ये आहेत संदेश धारणे. यावेळेला मात्र डॉट चेंडू येतो आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 9 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हाय चेंडू निघून जातोय खूप उंच, बराच वेळ हवेत राहतोय. त्या झेलखाली मात्र यावेळेला अक्षय कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट मिस्टर संदेश धारणे तंबूच्या आसऱ्याला. धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा. स्टार्ट चांगली झाली नव्हती. लवकरात लवकर दिपिन तामोरे बाद झाला. गौतम अकरेसारखा खेळाडू मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेऊ शकला नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. कुणालच्या बॅटमधून एक धाव येते. जाडू मात्र पुढे सरसावतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. जसं फलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं तसं गोलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन होणं खूप गरजेची गोष्ट असते. हे आपण सातत्याने पाहिलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 12. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा. वेळेला पाहिलं अप्रतिम सुरेख पद्धतीने क्लीन बोल्टच्या माध्यमातून कोणताही चान्स मिळाला नाही पोझिशनमध्ये येण्यासाठी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना फर्निचर डिस्ट्रॉयड केलं जातोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर यावेळेला 12. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं यावेळेला कंप्लीट झाले. 6 चेंडू आणि 36 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडूवर 6 षटकारांची आतषबाजी करावी लागेल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला होता. पंच बाईकच्या स्वरूपात यावेळेला पंजा दर्शवत आहेत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 35 धावांचं लक्ष आहे 5 चेंडू मागे. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू मात्र यावेळेला तन्वीश वजेला पूर्णपणे समजला नाही. थोडंसं थायपॅडला जाऊन चेंडू आदळतोय. कमी वेळेत कमी वयामध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे तन्वीश वजे या फलंदाजाला.
निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या मोमेंटला येऊन ठेपली जाते. हा चेंडूला पाहिलं, न्याळलं, सरळ सोडून दिलं. बाकीचं काम पंचांवर सोपवलं. घड्याळ जवळजवळ वाजलेले आहेत 6:30च्या सुमारास आणि कवायतीची गरज होती आणि उजैर यांना मात्र एक्सरसाइजचा मौका मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज टॅप केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. यावेळेला आपण पाहू शकतायत 16 धावा. तर हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय. खूप चांगल्या प्रकारचा मात्र खेळ साकारला. प्रीतम बारीच्या बॅटमधून धावांची भूक काही मिटत नाही. प्रीतम बारीच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि जाडूने मात्र जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. ही तन्वेशची ताकद आहे. स्टायलिश शॉट पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका कठीण असतं असं खेळणं, परंतु यावेळेला आपण पाहतो जेव्हा तुमचा सराव असतो ना, म्हणून म्हटलं आता प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु वेगाने चेंडू निघून जातोय. गुरु मात्र चेंडूला कलेक्ट करतायत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चला, स्पायडर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण लगेच येऊन राहायचंय. शेवटचा आणि अंतिम सामना असेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी आपल्या अनुभवाचा यावेळेला तजुर्बा दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन. आजच्या दिवसातील मात्र निलेश फायटर हा संघ पुढे येताना पाहायला मिळतो. अंतिम फेरीत प्रवेश करतोय आणि फायनलच्या सामन्यामध्ये मात्र स्पायडर स्पोर्ट्स संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल.